नीट UG यामध्ये MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTH, BOTH, BSLP, BP&O, BSc नर्सिंग 2020-21 आणि त्याचसोबत 2021-22 करिता ॲडमिशन करिता कोणते महत्त्वाचे कागदपत्र लागणार आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली आहे. तर 2021-22 करिता या सर्व मेडिकल कोर्सेसचे जे अधिकृत कागदपत्र लागत आहे, कशा पद्धतीने हे कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे, कोणते कोणते सेंटर असणार आहे, त्याच्या संदर्भात सर्व माहिती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ही सर्व अधिकृत माहिती आहे. 27/9/2021 रोजी ही माहिती अधिकृतरित्या CET सेलने प्रसिद्ध केलेली आहे. याचा नोटीस नंबर 202 आहे. तर यामध्ये चेकलिस्ट जी आहे डॉक्युमेंटची ती सांगण्यात आलेली आहे. चेकलिस्ट ऑफ डॉक्युमेंट नेसेसरी. तर यामध्ये सर्व जे मेडिकलचे कोर्सेस आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. कोणते कोणते कागदपत्र लागत आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहे. तर सर्वात महत्त्वाचं मेडिकलचे जे ॲडमिशन होत असतात यामध्ये आपण बघितले नुकते जे कोर्सेस आहे या सर्व कोर्सेस करिता नीट ही जी आहे ही नीट पात्रता परीक्षा जी आहे ते क्वालिफाय होणं गरजेचं आहे. त्यामार्फतच ही जे सर्व ॲडमिशन होणार आहे, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट असेल, गव्हर्नमेंट एडेड असेल, गव्हर्नमेंट अनएडेड, या ठिकाणचे ॲडमिशन जे आहे ते नीट मार्फतच होणार आहे. आणि त्याचसोबत सर्व जे ओरिजिनल कागदपत्र आहे ते रजिस्ट्रेशन करत असताना जे अपलोड केलेले असतील तेच ओरिजिनल डॉक्युमेंट हे सबमिट करायचे ॲडमिशन घेत असताना कॉलेजला. तर आता आपण पाहूयात कोणते कोणते महत्त्वाचे कागदपत्र आहेत. ते कागदपत्रांचे नाव आपण सुरुवातीला बघणार आहोत. पहिलं महत्त्वाचं कागदपत्र जे गरजेचं आहे तर नीट UG 2021चं ॲडमिट कार्ड जे आहे ते तुम्हाला पहिलं कागदपत्र लागणार आहे. त्यानंतर दुसरं जे कागदपत्र आहे, नेक्स्ट जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. दुसरं जे कागदपत्र आहे ते आता आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. नेक्स्ट जे आहे आपण बघूयात. तर कॉपी ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म लेटेस्ट फील्ड ऑन www.mahacet.org या वेबसाईटवरती जो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही भरलेला आहे त्या ॲप्लिकेशन फॉर्म हा गरजेचा आहे. म्हणजे पहिलं ॲडमिट कार्ड, त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म जो नीटचा तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तो, त्यानंतर नीट UG 2021चं जो मार्कशीट म्हणजे निकाल येईल तो निकाल, हे तिसरं कागदपत्र आपण लिहून पण घेऊ शकता. त्यानंतर चौथं कागदपत्र नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी सर्टिफिकेट डायरेक्टली हे मिळत असतं इश्यूड बाय द डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कॉम्पिटंट ऑथॉरिटी फॉर इश्यू ऑफ सच अ सर्टिफिकेट व्हॅलिड इंडियन पासपोर्ट. म्हणजे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट एक तर डायरेक्टली सेपरेट काढून मिळतं, तर त्याला ऑब्लिक त्यांनी दिलेले आहे. इंडियन पासपोर्ट असेल तरी चालेल. स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ऑफ HSC 12वीचं शाळा सोडल्याचा दाखला. 12th स्टँडर्ड इंडिकेटिंग द नॅशनॅलिटी ऑफ द कॅन्डिडेट ॲज अ इंडियन, की ज्यावरती त्या विद्यार्थ्याची जी नॅशनॅलिटी आहे ती इंडियन असं उल्लेख केलेला असणं गरजेचं आहे. तर साधं सोपं आपण सेतू कार्यालयामधून नॅशनॅलिटी हे जे सर्टिफिकेट आहे ते काढून घ्या. भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे पुढं उपयोगी ठरणार आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट हे देखील तुम्हाला सेतू कार्यालयामधून काही दिवसांमध्ये काढून मिळू शकतं. हे 5वं कागदपत्र तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या. त्यानंतर HSC ऑर इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन मार्कशीट म्हणजे 12वीचा निकाल, SSC ऑर इक्विव्हॅलंट पासिंग सर्टिफिकेट फॉर डेट ऑफ बर्थ, आणि त्याचसोबत 10वीचा निकाल, 10वीचं पासिंग सर्टिफिकेट. कारण 12वीचा निकाल सांगितलेला आहे, HSC एक्झामिनेशन मार्कशीट, 12वीचा निकाल आणि SSCचं पासिंग सर्टिफिकेट. पासिंग सर्टिफिकेट हे वेगळं असतं आणि निकाल 10वीचा हा वेगळा असतो. दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर पासिंग सर्टिफिकेटवरती डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारखेचा उल्लेख असतो. त्याच्यामुळे 10वीचं जे तुमचा पासिंग सर्टिफिकेट असणार आहे ते गरजेचं आहे. 7वं कागदपत्र. 8वं कागदपत्र आधार कार्ड अत्यंत महत्त्वाचं आहे. ते जर तुमचं जुनं असेल तर लवकरात लवकर अपडेट करून ते पण नवीन करून घ्या. आणि जर त्याची जी व्हॅलिडिटीमध्ये असेल तर काहीच हरकत नाही. तर आधार कार्ड तुमचं असणं गरजेचं आहे. मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट जे आहे ते अधिकृत जे काही मेडिकल फील्डमधील जे सरकारी दवाखान्यातील जे डॉक्टर असतात त्यांच्याकडून सुद्धा तुम्हाला हे मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते मिळू शकतं. त्यानंतर पुढचं जे आहे ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स. जे ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स आहे फॉर कॅन्डिडेट अंडर कॉन्स्टिट्यूशनल रिझर्वेशन कॅटेगरी. जे कॅटेगरीमधील विद्यार्थी असणार आहे, जसं की आपण बघितलं SC, ST, NTA, NT1, NT2, NT3, OBC, SBC अशा विद्यार्थ्यांकरिता
पुढचे कागदपत्र खूप महत्त्वाचे आहे. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता हे पुढील कागदपत्र महत्त्वाचे नाही. त्यातलं पहिलं जे कागदपत्र जे रिझर्वेशन मधील विद्यार्थी त्यांच्याकरिता कास्ट सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे. ते प्रत्येक विद्यार्थ्याकडे असणं गरजेचं आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट करिता कोणते कोणते कागदपत्र लागतात मिळवण्याकरिता त्याचा व्हिडिओ आपण या 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती बनवलेला आहे. तो देखील तुम्ही पाहू शकता. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. तर ते सुद्धा तुम्ही जर मिळवलेलं नसेल तर लवकरात लवकर मिळवून घ्या, कारण त्यामुळे सुद्धा बरेच ॲडमिशनमध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम विद्यार्थ्यांना फेस करावे लागतात. तुम्हाला जर काही डिफिकल्टी असेल कास्ट सर्टिफिकेट संदर्भात तर तुम्ही सेतू कार्यालयात जाऊन ही कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट विषयी माहिती घेऊ शकतात. आपल्या जिल्ह्याच्या जे काही व्हॅलिडिटी सेंटर आहे त्या व्हॅलिडिटी सेंटरला सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचे नंबर आपण 7 इन्फो यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहे. त्याचसोबत लवकरात लवकर व्हॅलिडिटी जे आहे ते आपण मिळवून घ्या. तर हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. ते लवकरात लवकर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या प्रॉब्लेममधून फेस करायची गरज पडणार नाही. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, आणि ते सर्वात महत्त्वाचं व्हॅलिड अप टू 31 मार्च 2022 पर्यंत ते व्हॅलिड असणं गरजेचं आहे. 31 मार्च 2022 पर्यंत. त्याच्यामुळे तुमच्याकडे जर जुनं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असेल तर लवकरात लवकर सेतू कार्यालयामध्ये जाऊन ते अपडेट करून घ्या. त्याच्याकरिता काय काय कागदपत्र लागतात ते सेतू कार्यालयामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल, आणि ज्या पद्धतीने तिथे माहिती दिली जाईल त्या पद्धतीने तुम्ही ते कागदपत्रांची पूर्तता करा आणि ते नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लवकरात लवकर तयार करून घ्या. आणि हे जे सर्व कागदपत्र आहे नॉन क्रिमिलियर हे VJ, NT1, NT2, NT3 अँड OBC इन्क्लुडिंग SBC ह्या विद्यार्थ्यांकरिता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं. नॉट रिक्वायर्ड फॉर SC ST कॅन्डिडेट, म्हणजे SC आणि ST कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहे त्यांच्याकरिता हे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची गरज नाही. SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. फक्त VJ, NT1, NT2, NT3, OBC आणि SBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिताच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं कागदपत्र आहे ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत. पुढचे महत्त्वाचे कागदपत्र सांगण्यात आलेले आहे ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर द कॅन्डिडेट अंडर PWD कॅटेगरी. PWD म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी असतात, अपंग असतात त्या विद्यार्थ्यांकरिता. तर सर्वात महत्त्वाचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते त्या विद्यार्थ्यांचं असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं पुढे सांगितलंय का ऑथोराइज मेडिकल बोर्ड ॲज पर नॅशनल टेस्टिंग एजन्सी MCC लिस्ट ऑफ अ मेडिकल बोर्ड इज अटॅच एनी सर्टिफिकेट इश्यूड बाय ऑथॉरिटीज अदर दॅन द ऑथॉरिटीज मेडिकल बोर्ड इज नॉट व्हॅलिड. म्हणजे जे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट जे आहे ते जे NTA ने सांगितलेलं आहे, MCC ने जे सांगितलेलं आहे, लिस्ट ऑफ मेडिकल बोर्ड हे अटॅच केलेले आहे. तर ते सर्टिफिकेट हे गरजेचं असणार आहे. इतर जे सर्टिफिकेट इश्यूड केलं असणार आहे ते त्या ठिकाणी चालणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर त्या संदर्भात डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे अपंगत्वाचं जे सर्टिफिकेट आहे त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ज्यांना रिझर्वेशन घ्यायचं असतं डिसॅबिलिटी संदर्भात तर ते तुम्ही या जे काही NTA आणि MCC ची लिस्ट ऑफ मेडिकल बोर्ड जे दिलेले आहे पुढे आपण ते बघणार आहोत त्यापैकीच ते चेक केलेलं असणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट फॉर कॅन्डिडेट अंडर EWS कॅटेगरी. जे विद्यार्थी इकॉनॉमिकली वीकर सेक्शन या कॅटेगरीच्या अंतर्गत येतात, म्हणजे जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या मागास या कॅटेगरीमध्ये येतात तर त्या विद्यार्थ्यांकरिता एक महत्त्वाचं कागदपत्र आहे रिसेंट एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर EWS. म्हणजे नवीन जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन सर्टिफिकेट जे इश्यूड केलेलं आहे कॉम्पिटंट ऑथॉरिटी ॲज पर स्टेट गव्हर्नमेंट फॉर्मॅट. राज्याने महाराष्ट्र शासनाने जो काही फॉर्मॅट दिलेला आहे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा कॅटेगरीचा, कॉपी ऑफ GR डेटेड 12/2/2019 अटॅच. त्यामध्ये 12/2/2019चा जो शासन निर्णय आहे त्या पद्धतीचं जे सर्टिफिकेट असणार आहे, सर्टिफिकेट इन द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर्मॅट विल नॉट बी ॲक्सेप्टेड. म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी ॲक्सेप्ट केलं जाणार नाही. तर जो 12/2/2019चा महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे त्या पद्धतीचं राज्य शासनाचं जे इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळवायचं आहे, ते तुम्हाला तयार करून घ्यायचे. जर तयार केलेलं नसेल तर, तयार केलेलं असेल तुमचं तर काही हरकत नाही. त्याच्यामुळे EWSच्या विद्यार्थ्यांकरिता हे EWSचं स्टेट
म्हणजेच राज्याचं सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट चालणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर ॲडिशनली नेसेसरी डॉक्युमेंट फॉर द कॅन्डिडेट अंडर हिली एरिया. जे डोंगराळ भागामध्ये राहणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता मेडिकलचं जे फील्ड आहे त्यामध्ये आरक्षण मिळत असतं. तर त्याकरिता महत्त्वाचं कोणतं कागदपत्र आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर तुम्ही जर डोंगराळ भागामधील असाल, हिली एरियामधील असाल, तर तुमचा जिल्हा हिली एरियामध्ये आहे का नाही, तर त्याकरिता तुम्ही गुगलमध्ये जाऊन हिली एरिया जी लिस्ट आहे, महाराष्ट्र हिली एरिया लिस्ट, ती लिस्ट तुम्ही डाउनलोड करू शकता. तो शासन निर्णय डाउनलोड करू शकता आणि त्यामध्ये तुमचा जिल्हा, तुमचा तालुका येतोय का ते तुम्ही पाहून घ्या. आणि जर तुमचा तालुका त्या हिली एरियामध्ये येत असेल, डोंगराळ भागामध्ये जर येत असेल, तर तुम्हाला ते आरक्षण जे आहे ते प्रवेश प्रक्रियेमध्ये मिळू शकतं. तर त्याकरिता काय करायचं, डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ द पॅरेंट stating that he is domiciled in the village declared as a hilly area specified in the table for the respective region. तर डोमिसाइल सर्टिफिकेट हे गरजेचं आहे आपल्या पालकांचं, म्हणजेच जे विद्यार्थी आता प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेत आहे त्यांच्या पालकांचं डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, की त्यांचा उल्लेख करण्यात आलेला पाहिजे का ते त्या व्हिलेजमध्ये, त्या गावामध्ये राहत आहे का, जे गाव हिली एरिया म्हणजे डोंगराळ भागामध्ये येत आहे त्या भागातील हे गाव आहे, तर त्या विद्यार्थ्यांना हे आरक्षण जे आहे ते मिळू शकतं. द कॅन्डिडेट शुड पास SSC, HSC और इक्विव्हॅलंट एक्झामिनेशन फ्रॉम द स्कूल ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द हिली एरिया ऑफ हिज हर पेरेंट्स डोमिसाइल और इफ नॉट सो ॲट द मोस्ट फ्रॉम द स्कूल ज्युनियर कॉलेज सिच्युएटेड इन द तालुका ऑफ हिज हर पेरेंट्स डोमिसाइल. म्हणजे पालकांचं जे डोमिसाइल आहे, उदाहरणार्थ पालक, त्या विद्यार्थ्याचे पालक, आपण हिली एरियाचं जर उदाहरण बघितलं तर हिली एरिया उदाहरणार्थ अकोले जो तालुका आहे तो हिली एरियामध्ये येतो आणि त्या तालुक्यामध्ये जर विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलेलं असेल, ज्युनियर कॉलेज किंवा 10वी किंवा 11वी त्यांचं जर त्या तालुक्यामधून पूर्ण झालेलं असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांचं डोमिसाइल सर्टिफिकेट घ्यायचं आहे. ते देखील या ठिकाणी चालू शकतं हिली एरियाकरिता. तर हे जे असे रिजन जे असणार आहे, त्या तालुका फक्त तुमचा हिली एरियामध्ये असणं गरजेचं आहे. तर त्याकरिता तुम्हाला फक्त पालकांचं डोमिसाइल सर्टिफिकेट दाखवायचे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कागदपत्र हिली एरियाकरिता, प्रूफ शोविंग दॅट कॅन्डिडेट हॅज पास SSC, HSC फ्रॉम द सेम तहसील तालुका इन द हिली एरिया ऑफ हिज पॅरेंट डोमिसाइल, SSC, HSC पासिंग सर्टिफिकेट ऑफ स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर त्या विद्यार्थ्यांचे पालक हे हिली एरियातले असणं गरजेचं आहे आणि त्यांचं डोमिसाइल सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि त्याचसोबत विद्यार्थ्याचं म्हणजे त्या स्टुडंटचं 10वी किंवा 12वीचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे किंवा शाळा सोडल्याचा जो दाखला आहे ते देखील हे प्रूफ म्हणजेच त्या प्रूफ असणं गरजेचं आहे. तर हे तुम्ही 10वी 12वीचं पासिंग सर्टिफिकेट सुद्धा हिली एरियाचा प्रूफ म्हणून तुम्ही दाखवू शकता जर तुम्ही हिली एरियामध्ये असाल तर. आणि त्याचसोबत तुमचं शाळा सोडल्याचा दाखला हाच देखील तुम्ही प्रूफ म्हणून त्या ठिकाणी दाखवू शकता. तर सर्वात महत्त्वाचं पासिंग सर्टिफिकेट ऑफ लिव्हिंग सर्टिफिकेट असं उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर तुम्ही पासिंग सर्टिफिकेट पण ठेवा आणि लिव्हिंग सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असू द्या 10वी किंवा 12वीचं. ओके, आणि ते ऑलरेडी तुमच्याकडे असणारच आहे कारण हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे. त्यानंतर ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट्स फॉर कॅन्डिडेट अंडर D1 कॅटेगरी. तर D1 कॅटेगरीचे जे विद्यार्थी असणार आहे, D1 कॅटेगरी काय आहे, D2 कॅटेगरी काय आहे, तर त्याकरिता तुम्ही इन्फॉर्मेशन ब्राउचर ओपन करून पहा. तुम्हाला ते D1, D2, D3, MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर्ड कॅटेगरी हे पाहायला मिळेल. तर पहिलं D1 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट फ्रॉम जिल्हा सैनिक बोर्ड. ज्या विद्यार्थ्यांचे पालक सैनिक असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांकरिता देखील आरक्षण असतं. तर त्या सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट फ्रॉम जिल्हा सैनिक बोर्डचं जे काही सर्टिफिकेट असणार आहे ते गरजेचं आहे. डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट इट शुड बी फ्रॉम विदिन द स्टेट ऑफ महाराष्ट्र स्टेटमधील त्या विद्यार्थ्याचे जर पालक असतील तर ते सर्टिफिकेट डोमिसाइल सर्टिफिकेट गरजेचं आहे. ॲडिशनल नेसेसरी सर्टिफिकेट फॉर द कॅन्डिडेट अंडर D2 कॅटेगरी. D2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांकरिता कोणते कागदपत्र महत्त्वाचे आहे तर त्याकरिता 2 कागदपत्र महत्त्वाचे आहे. त्यातलं पहिलं कागदपत्र सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट फ्रॉम कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम डिफेन्स सर्व्हिस स्टेटिंग दॅट पॅरेंट्स इज सर्व्हिंग ॲज पर आर्मी नेव्ही एअरफोर्स ॲक्ट. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक आर्मी नेव्ही एअरफोर्समध्ये असतील तर डिफेन्स सर्व्हिस चं जे काही सर्टिफिकेट असणार आहे, सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट फ्रॉम अ कॉम्पिटंट अथॉरिटी फ्रॉम अ डिफेन्स सर्व्हिस
म्हणजे डिफेन्स सर्व्हिसकडून त्यांना सर्टिफिकेट जे आहे ते मिळालेलं असणं गरजेचं आहे, की ज्यामध्ये मेन्शन केलं पाहिजे का ते आर्मीमध्ये आहे, नेव्हीमध्ये आहे किंवा एअरफोर्समध्ये आहे. आणि दुसरं महत्त्वाचं सर्टिफिकेट डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट. पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट इट शुड बी फ्रॉम विदिन द महाराष्ट्र, आणि ते पालक जे आहे ते महाराष्ट्रामध्ये असणं गरजेचं आहे. असं डोमिसाईल सर्टिफिकेट गरजेचं आहे D2 कॅटेगरी करिता. तिसरी जी आहे ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट फॉर द कॅन्डिडेट अंडर D3 कॅटेगरी. D3 कॅटेगरी करिता एकच सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे, सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट फ्रॉम द कॉम्पिटंट ऑथॉरिटी फ्रॉम अ डिफेन्स सर्व्हिस स्टेटिंग दॅट parent is serving as a per Army Navy Air Force Act and transferred and posted in the state of महाराष्ट्र. म्हणजे विद्यार्थ्यांचं जे पालक असणार आहे की जे डिफेन्समध्ये असणार आहे, तर डिफेन्सचं सर्टिफिकेट अत्यंत गरजेचं आहे, की ज्या डिफेन्सच्या सर्टिफिकेटवरती उल्लेख करण्यात आलेला पाहिजे का आर्मीमध्ये त्या विद्यार्थ्याचे पालक आहे किंवा नेव्हीमध्ये आहे किंवा एअरफोर्समध्ये आहे, आणि त्यांचं ट्रान्सफर किंवा पोस्टिंग जे आहे ती महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा जे आहे ते आरक्षण मिळणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ अ पॅरेंट ऑफ अदर दॅन महाराष्ट्र इज ओनली ॲक्सेप्टेड. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचे जर काही विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं डोमिसाईल सर्टिफिकेट हे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त जरी दुसऱ्या राज्याचं असलं तर ते देखील ॲक्सेप्ट जे आहे ते केलं जाईल, फक्त D3 कॅटेगरीच्या अंडरमध्ये. म्हणजे D3 कॅटेगरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पालक हे एअरफोर्स, आर्मी, नेव्हीमध्ये असतील आणि त्यांच्याकडं डिफेन्सकडून मिळालेलं सर्टिफिकेट असेल की ज्यावरती आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यापैकी एकाचा उल्लेख असेल आणि त्यांचं ट्रान्सफर दुसऱ्या राज्यामधून महाराष्ट्रामध्ये झालेलं असेल तरी चालेल, आणि त्या पालकांचं जे डोमिसाईल जरी महाराष्ट्र सोडता इतर राज्यातले जरी ते पालक असतील तरी त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आरक्षण जे आहे ते त्या मिळणार आहे. म्हणजे जी काही फॅसिलिटी आहे ती त्या ठिकाणी मिळू शकते. तर तेवढे कागदपत्र मात्र ओरिजिनल तुम्हाला द्यावे लागणार आहे. तिसरं जे महत्त्वाचं आहे ॲडिशनल नेसेसरी डॉक्युमेंट फॉर द कॅन्डिडेट अंडर MKB कॅटेगरी. MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डरमधील जे काही विद्यार्थी असणार आहे त्याकरिता 3 कागदपत्र खूप महत्त्वाचे ज्यांना आरक्षण मिळवायचं आहे प्रवेश प्रक्रियेत, त्याकरिता सर्टिफिकेट ऑफ अ कॅन्डिडेट स्टेटिंग दॅट ही इज फ्रॉम डिस्प्युटेड एरिया. म्हणजे विद्यार्थ्याचं जे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे की त्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला पाहिजे तो किंवा ती ह्या महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरियामधील असणं गरजेचं आहे. असं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचं कॅन्डिडेट मदर टंग इज मराठी ॲज पर स्कूल रेकॉर्ड. आणि विद्यार्थ्याची मातृभाषा ही मराठी असणं गरजेचं आहे. त्याच्या शाळेच्या नोंदणीनुसार शाळेचं काहीतरी रेकॉर्ड पाहिजे का त्याची मातृभाषा ही मराठी आहे असा उल्लेख असलेलं कोणतंही कागदपत्र त्या ठिकाणी चालू शकतं. कॅन्डिडेट हॅज पास SSC HSC फ्रॉम डिस्प्युटेड एरिया. आणि विद्यार्थी 10वी तसेच 10वी किंवा 12वी जो आहे तो महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर एरियामधून जर पास होत असेल तर त्याचं जे पासिंग सर्टिफिकेट असणार आहे, निकाल असू द्यात किंवा पासिंग सर्टिफिकेट दोन्ही पण असले तर अतिउत्तम. तर ते असेल तर हे 3 जर कागदपत्र असेल तर त्याला MKB कॅटेगरीच्या अंडर हे रिझर्वेशन जे आहे ते मिळू शकतं. आणि एक नोट देखील महत्त्वाची दिलेली आहे, इट इज रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू प्रोड्यूस ऑल द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स विदिन द स्टिप्युलेटेड टाइम. आणि सर्वात महत्त्वाचं सर्व हे जे कागदपत्र आहे त्या दिलेल्या विहित मुदतीमध्येच असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुमचा आता निकाल लागेल, नीटचा निकाल लागला का नीटचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्कांनुसार त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता बोलवलं जातं. मग 5000 ज्यांचं ऑल इंडिया रँकिंग आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करिता काही सेंटरवरती बोलवलं जातं. प्रत्येक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे सेंटर दिलेले असतात. मुंबईमध्ये BJ मेडिकल कॉलेज असेल किंवा पुण्यामधील मेडिकल जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, असे वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना बोलवलं जातं आणि सर्व ओरिजिनल कागदपत्र या लिस्टप्रमाणे पाहून घेतले जातात. त्यामुळे तुम्ही कुठलेही फेक कागदपत्र तयार करू नका. तुम्ही जर काही फेक कागदपत्र तयार केले आणि ते जर उघडकीस आलं तर तुम्हाला त्या ॲडमिशन प्रोसेसमधून त्या स्टेजला डायरेक्टली कॅन्सल केलं जातं, रिजेक्ट केलं जातं. त्याच्यामुळे सर्व ओरिजिनल कागदपत्र तुम्ही तयार करून घ्या. काही 2-3 वर्षापूर्वी जे बाहेरच्या स्टेटमधील इतर राज्यांमधील काही विद्यार्थ्यांनी खोटे डोमेसाईल कागदपत्र तयार केलेले होते आणि ती बाब उघडकीस आलेली होती. आणि उघडकीस आल्यानंतर त्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडून सुद्धा त्यांना रिजेक्ट करण्यात आलेलं होतं.
त्या प्रक्रियेतून. त्याच्यामुळे तुम्ही सर्व ओरिजिनल कागदपत्र जे आहे ते तयार करून घ्या. त्यानंतर पुढचं जे महत्त्वाचं कागदपत्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे, लिस्ट ऑफ सेंटर फॉर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट. जे लिस्ट ऑफ सेंटर असणार आहे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट मिळवण्याकरिता, म्हणजे जे फिजिकली हँडिकॅप विद्यार्थी आहे तर त्या अपंग विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट मिळवण्याकरिता जे जे काही सेंटर आहे ते सेंटर आपल्याला आता या ठिकाणी पाहायचे आहे. बेंचमार्क डिसॅबिलिटी गिवन अंडर द RPWD ॲक्ट. तर यामध्ये सेंटर दिलेले आहे, सेंटर हू विल इश्यू डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ॲज पर 21 बेंचमार्क डिसॅबिलिटी गिवन अंडर RPWD ॲक्ट 2016. त्यातल्या सिटी आणि स्टेट पण दिलेले आहेत. पहिला आहे वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज अँड सफदरजंग हॉस्पिटल न्यू दिल्ली. त्याचसोबत दुसरा आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन फॉर लोकोमोटर डिसेबिलिटी ओनली, मुंबईमध्ये आहे. त्यानंतर पुढचं आहे इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कोलकाता. जे अपंग विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता सर्टिफिकेट मिळवण्याकरिताचे जे काही सेंटर दिलेले आहे तर ते आपण या ठिकाणी बघत आहोत. त्यानंतर इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च कोलकाता. पुढचं आहे मद्रास मेडिकल कॉलेज चेन्नई. नेक्स्ट आहे ग्रँट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल कंपाऊंड मुंबई महाराष्ट्र. गोवा मेडिकल कॉलेज गोवा. पुढचं आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तिरुवनंतपुरम केरळामध्ये आहे. SMS मेडिकल कॉलेज जयपूर राजस्थान. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सेक्टर 32 चंदीगड. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अगरतळा स्टेट डिसॅबिलिटी बोर्ड अगरतळा तिरुपुरा. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी उत्तर प्रदेश. आणि त्यानंतर अलियावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंग डिसॅबिलिटीज बांद्रा मुंबई फॉर हिअरिंग डिसेबिलिटीज ओनली, मुंबई महाराष्ट्र. आणि AIIMS नागपूर महाराष्ट्र. तर ज्या विद्यार्थ्यांना अपंगत्वाचे जे काही सर्टिफिकेटच्या संदर्भातील हे सर्टिफिकेट मिळवायचे आहे तर यापैकी कोणत्याही सेंटरला जाऊन तुम्ही ते मिळवू शकतात. त्यामध्ये काही फक्त सिलेक्टेड डिसेबिलिटी करिता काही फक्त ठराविक अपंगत्वाकरिता दिलेले आहे. यांनी ब्रॅकेटमध्ये जसं फॉर लोकोमोटर डिसेबिलिटी करिता मुंबईचे एक कॉलेज दिलेलं आहे. त्यानंतर पुढचं हिअरिंग डिसेबिलिटी करिता हे यावर दिलेलं आहे. परंतु मुंबईमधील नागपूरचं AIIMS नागपूर हे पण महाराष्ट्रामधील आपल्याला पाहायला भेटते. मुंबईमधील पण भरपूर कॉलेज या ठिकाणी दिलेले आहे. ग्रँट मेडिकल कॉलेज जे हॉस्पिटल कंपाऊंड मुंबईमधील आहे. तर असे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल मेडिसिन अँड रिहॅबिलिटेशन ते फक्त लोकोमोटर डिसॅबिलिटी करिता हे दिलेलं आहे. असे महाराष्ट्रातील पण भरपूर कॉलेज या ठिकाणी दिलेले आहे. तर या ठिकाणी जाऊन आपण फिजिकल हँडिकॅप म्हणजे जर आपल्याला अपंगत्व असेल तर त्याचं सर्टिफिकेट त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकतात. आधी कॉलेजला जाण्यापूर्वी त्या ठिकाणी फोन करून घ्या. तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित सांगा, काय कागदपत्र लागतात ते त्या ठिकाणी पाहून घ्या आणि ते कागदपत्र तुम्ही मिळवा. कारण कागदपत्र असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे. तर ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करा. ज्यांना MBBS, BDS, BMS, BHMS, BUMS, BSLP, BPTH, BOTH, BSLP आणि BSc नर्सिंग करिता ही माहिती खूप गरजेची आहे. तर ही सर्व अधिकृत माहिती आहे. अशीच अधिकृत माहिती आपण 7 Info यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी आणि पालकांच्या सोयीकरता बघत असतो.